भारताचा 18 वर्षीय बुद्धिबळपटू टी गुकेश यांनी इतिहास लिहिला आहे। गुकेश आता बुद्धिबळाचा बादशाह आहे। चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला पराभूत करून गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता ठरला आहे। गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली आहे। मग ते कॅन्डिडेट्स असो, बुद्धिबळ ऑलिम्पियाड असो किंवा जागतिक स्पर्धा असो, बुद्धिबळाच्या इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरांनी उमटवणारा भारताचा लाडका बुद्धिपटू नक्की कोण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। गुकेशचं पूर्ण नाव गुकेश डोम्मराजू असं आहे। गुकेशचा जन्म 29 मे 2006 मध्ये चेन्नईला झाला। त्यांच्या वडिलांचं नाव रजनीकांत आहे आणि ते कान, नाक, घशाचे सर्जन आहेत। तर त्याची आई पद्मा या सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ आहेत। गुकेशने वयाच्या 7व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती। बुद्धिबळासाठी शाळा सोडणाऱ्या गुकेशसाठी विश्वविजेतेपद जिंकणे हा महत्त्वाचा क्षण होता। आपल्या लेखाने केलेल्या कामगिरीमुळे हा क्षण त्याच्या वडिलांसाठी आभार ठेवणं करणारा ठरला। एकेकाळी गुकेशच्या वडिलांनी मुलाच्या भविष्यासाठी आपलं करिअर पणाला लावलं होतं। गुकेश हा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे जिथून देशाला विश्वनाथन आनंद सारखे खेळाडू मिळाले आहे। गुकेशने त्याच्या शाळेत शिकणाऱ्या आणि ग्रँड मास्टर असलेल्या प्रज्ञानंदला पाहून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती। त्यावेळी प्रज्ञानंद अंडर 10 चॅम्पियन होते। प्रज्ञानंदाप्रमाणेच गुकेशनेही लहान वयातच ठरवलेले होते की आता बुद्धिबळ हेच आपले ध्येय आहे। याच कारणामुळे त्याने 4थी नंतर नियमित शाळेत जाणे बंद केले आणि संपूर्णपणे बुद्धिबळावर लक्ष केंद्रित केले। गुकेशच्या स्वप्नासाठी त्याच्या आई वडिलांनीही सर्वस्व पणाला लावले। गुकेशचे वडील ENT सर्जन आहेत। लहान असलेल्या गुकेशसह त्याचे वडील प्रत्येक टुर्नामेंटला जायचे। महिन्यातील 15 दिवस गुकेश बरोबर प्रवास करून उर्वरित 15 दिवस शस्त्रक्रिया करत होते। गुकेश बरोबर सतत प्रवास करत असल्याचा त्यांच्या करिअरवरही परिणाम झाला, पण ते आपल्या मुलासाठी सर्व काही करण्यासाठी तयार होते। गुकेशच्या आईचे नाव पद्मा आहे। त्या सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ आहेत। गुकेशने 2015 मध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली। त्याने 2018 मध्ये 12 वर्षाखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली। 2018च्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने 5 सुवर्ण पदकं जिंकली। फ्रान्समधील ओपन डी कॅप्लेला ला ग्रँड बुद्धिबळ स्पर्धा झाल्यानंतर मार्च 2018 मध्ये तो आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर बनला। 2019 पर्यंत तो जगातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर होता, तर भारताचाही सर्वात तरुण ग्रँड मास्टर तो आहे। विश्वविजेता बनल्यानंतर गुकेश भावुक झाला। त्याच्या विजयानंतरचा त्याचा रडतानाचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होताना दिसतोय। ज्यावेळी 18व्या वर्षात असताना आपल्या देशाच्या तरुणाईंना आज त्यांचं ध्येय स्पष्ट नसतं, त्याच 18व्या वर्षात आज भारताचा अभिमान ठरलेला आहे आपल्या सर्वांचा लाडका गुकेश। याबद्दलची तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।